सुनेत्रा पवारांचा एक निर्णय बारामतीत वातावरण फिरवणारा ठरेल. रोहित पवारांनी काकी मॅनेज हा मेसेज पेरला. परिणाम बारामती हाताचीच गेली. सुनेत्रा पवारांचा दादांची जागा पाहिजे, पण अपघाती चौकशी करण्यासाठी इंटरेस्टेड नाहीत. रोहित पवारांनी अंगावर विषय घेतला. पवारांमुळे बारामतीत उलथापालथ. 2 महिन्यात सुनेत्रा पवारांवर डाव. नेमकं काय घडलंय? अजित पवारांचे निधन झाल्यानंतर जिथे बारामतीत बिनविरोध होईल अशा चर्चा सुरू झाल्या, त्या सगळ्यांवर पाणी फेरण्याचं काम पुढील 2 महिन्यात झालं. अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? या प्रश्नासाठी रोहित पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक दार ठोठावली, अनेक पोलीस स्टेशन ठोठावली, अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, पण महाराष्ट्रात अजित पवारांच्या अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तर मात्र सोबतच उपमुख्यमंत्री या पदावर असतानाही सुनेत्रा पवारांनी त्यांची ताकद वापरली नाही. याचाच अर्थ याचा ठपका सुनेत्रा पवारांनाही लागला. गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी बोलताना म्हटलं होतं की साधी एक FIR घेतली नाही. सुनेत्रा काकी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी म्हणायला हवं होतं की रोहित, तुझा काय विषय आहे तो सांग. लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायला लागत होता आणि अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR घ्यायला लागत होती. हेच देवेंद्र फडणवीसही करू शकत होते. गृह खातं त्यांच्याकडे होतं. FIR जर कर्नाटकात घेतली जात होती तर ती महाराष्ट्रातही घेतली जाऊ शकत होती. ते काम देवेंद्र फडणवीसांनी करणं गरजेचं होतं, मात्र ते केलं नाही. अजित पवारांचे पुत्र म्हणून जय पवार यांनी पार्थ पवार यांनी अजित पवारांसोबत नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी प्रश्न उपस्थित केलं नाही. ठेवलं खाली स्टेटस आणि टाकले 1-2 ट्विस्ट. याच्यातून काही निकाल लागतला नाही आणि हाही मेसेज बारामतीपर्यंत पोहोचत होता. जर अजित पवारांच्या घरातील व्यक्ती असतानाही सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी हवी तशी भूमिका अजित पवारांच्या अपघाताबाबत घेतली नाही, तर मग सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहायचं की ज्या रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित करून सरकारला घाम फोडला, त्या रोहित पवारांच्या पाठीशी असणाऱ्या शरद पवारांच्या पाठीशी उभं राहायचं? हा प्रश्न बारामतीकरांना सोडला आणि याचेच फलित म्हणून आज सकाळी बारामतीच्या अनेक ठिकाणी जे आहेत काही पोस्टर होते, त्या पोस्टरवर लिहिलेलं होतं की आमच्यासाठी अजित पवार हे नावच पुरेसे, दादा हे नावच पुरेसे, पटेल आणि तटकरेंची आम्हाला गरज नाही. आज सुनेत्रा पवार त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्याच दिवशी बारामतीमध्ये अजित पवार हे नावच पुरेसे आहे, पटेल आणि तटकरेंची गरज नाही हा मेसेज टाकला गेला. मात्र या बॅनरवरती असंही लिहिलं जाऊ शकत होतं की दादानंतर आमच्यासाठी सुनेत्रा वहिनीच. मात्र 2 महिन्याच्या सुनेत्रा पवारांच्या हालचाली ज्या होत्या त्या संशयास्पद होत्या. निर्माण जे होतं ते संशयास्पद होतं आणि अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केल्यामुळे जितके सरकार म्हणून फडणवीसांवरती उपस्थित झाले, तेवढे सुनेत्रा पवारांवरही उपस्थित झाले आणि त्यामुळे जर सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला ते पत्र लिहिलं नव्हतं की 28 जानेवारीनंतरच कुठलाही पत्रव्यवहार वैधू नका, आणि जर मेसेज हा पोहोचवत नव्हते की पटेल आणि तटकरे नाही तर सुनेत्रा पवार पक्ष चालवते, सुनेत्रा पवारांचाच पक्षावर ताबा आहे, हा मेसेज पोहोचला म्हणून तरी बारामती कुठेही सुनेत्रा पवारांविषयी आता सहानुभूतीही आणि एकही जबाबदार व्यक्ती म्हणून किंवा निर्णायक व्यक्ती म्हणून लक्ष केंद्रित करता आलं नाही. आणि त्यामुळे आम्ही जर या मुद्द्याला पटेल आणि तटकऱ्यांना हटवण्याच्या या दृष्टिकोनातून पाहत असलो तरी सुनेत्रा पवारांनी मात्र बारामतीची निवडणूक बिनविरोध आणि अजित पवारांच्या मागे उभा असलेला व्यक्ती आपल्या मागे उभा करण्यासाठी हा लेटर बॉम्ब टाकला असावा असाही अंदाज व्यक्त केला. आता या सगळ्या घडामोडीकडे बरंच काही बदलणार आहे, कारण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिलेले. काँग्रेसची अट एकच आहे, जर मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा वाटत असेल तर अजित पवारांचा घातपात की अपघात या संबंधित गुन्हा दाखल हा महाराष्ट्रामध्ये नोंद झाला पाहिजे. ही केलेली एकच मागणी जी आहे ती सरकारला रात्रीची झोप त्यांची उडवण्यासाठी पुरेशी आहे, कारण ज्या दादांचा अपघात की घातपात झाला या संबंधातील कुठलाही प्रकारची FIR महाराष्ट्रात घेतली जात नाहीये. त्या दादांसाठी निवडणूक तुम्ही बिनविरोध करा हा मेसेज मात्र पुरेसा ठरू शकत नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये बातम्या याही समोर आल्यात की आता शरद पवार सुनेत्रा पवारांच्या बाजूने मैदानात उतरणार आहे. पण मी म्हणतो की या सध्याच्या घडीला बारामतीमध्ये जे 2 टप्पी भूमिका किंवा 2 टप्पी लोकांची भूमिका जी समोर आलेली आहे, त्या भूमिकेमागचं कारण म्हणजे 2 महिन्यात रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा रोहित पवारांनी सरकारमध्ये असतानाही सुनेत्रा पवारांनी महत्त्व दिलं नाही, त्यांच्या प्रश्नांना सिरियसली घेतलं नाही. जय आणि पार्थ पवारांना तर त्यांची खासदारकी मिळाली. जय पवारांना पत्रकार परिषद घ्यायची होती, त्यात बोलू दिलं गेलं नाही. पटेल आणि तटकऱ्यांवरती प्रश्न लावले, पण पक्षांचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांनी घेणं गरजेचं होतं असाही एक सूर होता. आणि त्यामुळे आता बारामतीत जर उलथापालथ काही घडली तर
ती 2 महिन्यात रोहित पवारांनी पेरलेल्या भूमिकामुळेच घडेल हे समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.